इंटरनॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, ज्याला REBT म्हणतात, किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, किंवा आमच्या वैशाली मॅडम आहेत त्या ट्रान्झॅक्शनल अनालिसिस घेतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सायकोथेरपीज पण आम्ही पेशंटबरोबर वापरतो. एक्लिप्टिझम म्हणून जो प्रकार आहे की अनेक सायकोथेरपीजचं मिश्रण करून त्या पेशंटला ज्या पद्धतीने ती थेरपी हवी आहे त्या पद्धतीने ती वापरणं, असा पण तिथे एक भाग आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं वेगवेगळे आर्ट फॉर्म वापरून पण आम्ही थेरपीज घेतो. आमच्याकडे सगळे सण वार, प्रत्येकाचे वाढदिवस, सोब्रायटीचे वाढदिवस, हे सगळं आम्ही तिथे सेलिब्रेट करतो. आणि त्या सेलिब्रेशन करण्यामागे कुठलाही धर्माचा प्रचार किंवा प्रसार हा भाग अजिबातच नाहीये. त्याच्या मागे एक ते जे ज्याला आपण वी फिलिंग म्हणतो की आपण सगळे एक आहोत आणि आपल्या सगळा काहीतरी एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीला परत जोडलं जाणं हे पण खूप महत्वाचं वाटतं आम्हाला. त्यामुळे आम्ही ते करतो.